तिथं पहा कोणतरी दिसून राहिलं तिथं. त्याला बाहेरून तिथं कोणतरी आहे. रस्त्यातून रस्त्यातून तिथं कोणतरी आहे. तर नमस्कार. तर आम्ही आलो होतो इथं एका गावापाशी, जैतापूरपाशी. तर ह्या गावात म्हणजे एक घटना घडली होती म्हणते. हे पुरं गाव म्हणजे खंडर दिसते तुम्हाला, हे पाहू शकता तुम्ही, पुरं खंडर आहे हे. तर ह्या गावामध्ये एक घटना झाली होती म्हणते, तेव्हापासून हे गाव पूर्ण उठून गेलं. तर हे आमचे पवनभाऊ गोत्रे, कमलापूर राहणार. तर यांनी आम्हाला संपर्क केला. तर यांचा आम्हाला मेसेज आला. तर दादा म्हणे तुम्ही आमच्या गावापाशी येऊन पहा म्हणे, एक जागा आहे म्हणे, तिथं काहीतरी घटना घडली होती, ते आम्हाला पवनदा सांगणार आहे. तर यांना विचारू आता काय काय झालं तिथं, काहून हे गाव उठून गेलं. तर पवनदा तुम्ही सांगू शकता का इथं काय झालं होतं मग? हां, या गावामध्ये अशी 25-30 वर्षापूर्वीची गोष्ट अशी झाली होती. तर हे गाव भरपूर मोठं गाव होतं हे. या गावामुळे थोडंसं कसं मॅटर झाल्यामुळे का एका मुलीचं लव्ह मॅरेज प्रेम असल्यामुळे त्याचं लग्न झालं नसल्यामुळे घरच्याच्या कारणानं नाही झालं. त्यांनी दोघांनी आत्महत्या केल्यानंतर त्यानं सगळ्या गावाला त्रास द्यायला चालू केला, त्या दोन्ही व्यक्तींनी. त्या कारणास्तव हे गाव सगळं लोक सोडून गेले आणि त्यानंतर इथं कोणी पण आलं नाही. आजपर्यंत कोणी आलं नाही आणि कोणी जर आलं तर ते दोघंही पण इथं दिसतात. तर पवनदा इथं तुम्हाला कधी दिसला आहे का काही असं? भरपूर आम्ही ज्या बाबतीत 25 वर्ष इथं राहत होतो, त्यानंतर आम्ही 5 वर्ष घटना झाल्यानंतर तिथं 5 वर्ष आम्ही राहिलो. त्यानंतर सगळ्या गावाला दिसल्यानंतर सगळ्या लोकांनी गाव सोडलं. त्यानंतर इथं कोणी पण आलं तर सगळं घरदार सगळं सोडून सगळ्या चालले गेले. तुम्हाला आता दिसत आहे काय आहे तर. दिसत आहे ना. आणि जे कांड घडलं होतं हेच घर आहे. हो का? तर आज आपण इथं आलो आहे. तर आपण अंदर गेलो म्हणजे आपल्या काही नाही दिसून काय? 100%. ते तुमची गॅरंटी. तर मी तुम्हाला इथं आणलं. आता तुमची जे समोरची तुमची इच्छा असेल तर तुम्ही पोहू शकता तुमच्या रिक्सवर. तर आता पवनदाच्या गोष्टी ऐकून माझा पण डोकं म्हणजे थरथर कापत आहे. आणि हे पण गोष्ट माझ्या समोरची गोष्ट आहे. आज माझं वय 50-55 आहे. तेव्हा तुम्ही 20-25 वर्षाचं असेल तेव्हा तुम्ही हे गाव सोडून दिलं. तर पाहू शकता तुम्ही, म्हणजे पवनदाच्या गोष्टीनं म्हणजे अंग पुरं थरथर कापत आहे, डोकं झणझण करत आहे. तर आता पवनदा आपल्याला समोरचा व्ह्यू दाखवणार आहे, इथं काय काय झालं, कुठं कुठं कसं झालं. तर चला पाहूया आपण. चला पवनदा. इथे घर आहे. पाहू शकता काही, हे असं घर आहे पुरा अंदर, पुरा अंदर. हे असं घर आहे. लटक लटक आहे पुरं. अंगावर थरथरी सुटत पुढे अंगाची. हे पाऊल म्हणजे असं वाटत आहे का पळण का अंगावर. पाहू शकता पूर्ण लटकला आहे, हे पूर्ण लटकला आहे इकडे. तर पवनदा, हे घटना कुठं घडली तशी? हे घटना ह्या रूम होती त्यावेळी. तर आपण इकडे जाऊया. चला कळले. जे भागलं आहे ना तिथे फाशी घेतलेली. तर पाहू शकता तुम्ही, हे पुरं म्हणजे असं पुरं पडलं आहे. इथं पाहू शकता तुम्ही, ते तिथं झालं म्हणते आणि तिथं पुरं बागलं आहे. ह्या पुरं म्हणजे कच्चा कसं वाटत आहे इथं, म्हणजे दोन्ही व्यक्तींनी इथं फाशी घेतली होती. त्यानंतर सगळं गाव नष्ट झालेलं आहे. तर गाईस, एक नाही 2 व्यक्तींनी झालं आहे असं. 2 व्यक्तींनी इथं आत्महत्या केली आहे आणि तेव्हापासून हे गाव म्हणजे पूर्ण उद्ध्वस्त झालं आहे. तर इकडे पण खोली आहे एक, तिकडे पण जाऊन पोहू. आणि पाहू शकता तुम्ही गाईस, इकडे कॅमेरा आहे बघा. इथं पुरी ठुली मोडली आहे. तर आपण इथं जवळ काही जाऊ नाही, दुरूनच आपण हे करू. हे पण इथं लटकलं आहे. पुरा अंदर, पुरा अंधार अंधार आहे पुरा. हे म्हणजे एका जणाचं पुरं राहतं घर होतं आणि ते आता पूर्ण उद्ध्वस्त झालं आहे. पुरं ते टिनं वगैरे सर्व पडलं आहे, ते पुरं फुटलं आहे. तर कॅमेरामॅन इथं म्हणजे असं का चालता पण येत नाही.
चालता पण येत नाही, इथं अशी जागा झाली आहे. तर 20-25 वर्ष झाले इथे हा. सगळं नष्ट होण्यासाठी. तर 20 ते 25 वर्ष झाले इथं ह्या जागेला म्हणजे, आणि ह्या घटनेला पण 20 ते 25 वर्ष झाले आहे. तर पाहू शकता तुम्ही. आणि आणखीन तिकडे पण एक खोली आहे तिकडे आणि पण इथं थोडं बचवून काय झालं आढळलं तर पाहू शकता तुम्ही. तर कोणातरी गोटा मारला, सर्वच पॅक आहे इथं. कुठून तरी काहीतरी आवाज आला इथं. आवाज आला इथं काहीतरी आपण पाहू शकता तुम्ही. कुठून तरी गोटे आले. तुम्ही चौथी आणली आहे? म्हणजे आता पूर्ण छाती धडधड करत आहे पुरी. कुठून तरी गोटे येत आहे. 2 वेळा आवाज आला. आवाजवर आवाज येत आहे. कोणतरी इथं गोटे मारत आहे. म्हणजे तसं काही टिनावर मारत आहे, पण टिनावर नाही मारत आहे. वरतून डायरेक्ट खाली पडत आहे, पण वरतं टीन आहे. इथे कोण सांगायचं. तर पोहोचतो तुम्ही. हे एक रूम आहे. आणि इथे हे चंगादळ होते ना, ते चंगादळ होते. म्हणजे सारी पुरं पुरं गंद म्हणजे खराब करून ठेवलं सर्व. इथे पूर्ण घराले म्हणजे पूर्ण ऊट हे ते सर्व काय म्हणते ते पुरं प्रकारचं पुरं खराब झालेलं आहे. पाहू शकता तुम्ही. या इकडे या कॅमेरामध्ये. आणि हे पण पहा. हे पण खाली कसं आहे, पूर्ण तुटफूट झाली आहे. चांगले घर असताना लोक सोडून चालले गेले इथं 25 वर्ष. पण इथं घटना घडली ना, हा त्याच्यामुळे गेलं ना. हा हे सगळे गावाच्या लोक ज्या गावालाच त्यांना आत्महत्या केली, त्या लोकल गाव सोडा लागले. आता पाहायचं तुम्ही थोडंसं, कारण का विषय असा इथं जे कोणी आलं तरी बिना दिसल्याशिवाय वापस गेला नाही. हो. आल्यानंतर दिसतेच त्यांना. कोणी पण आलं तर दिसते. इथं कोणीच आलं नाही. कमीत कमी 20 वर्ष झाली इथं कोणी आलं नाही. पहिल्यांदा तुम्ही आले इथं. म्हणजे पूर्ण अंगात थरथर सुटली आहे ह्या रूम मध्ये. म्हणजे पूर्ण घरात येऊन आतापर्यंत आपल्याला काही दिसलं नाही, पण समोर पाहू आपण काही दिसते काय. अजून थोड्या वेळ तर राहू, थोड्या वेळ माहीत कारण का पडते. जिथं आत्महत्या झाली आपण तिथं आपण हजर आहे आता. हो. आता अशी एक खोली आहे. तर आता आपण तिकडे पण जाऊन पाहू. पाहू शकतो तुम्ही. तिकडून घ्या. हा गोटा आहे. गोटा. म्हणजे पूर्ण किती धगधग करतात. मी पहिले सांगितलं होतं तिथं पहा कोणतरी दिसू लागलं. तिथं त्याला बाहेरून तिथं कोणतरी आहे. रस्त्यातून पार रस्त्यातून तिथं कोणतरी आहे. ये. कोणतरी होतं आता काहीतरी दिसलं. आहे ह्या जागी कोणतरी होतं. तर काही आता म्हणजे हे आम्हाला पण दिसलं. आता म्हणजे पूर्ण फाटत आहे. आता इथं राहण्यात काही मजा आहे नाही. पूर्ण म्हणजे छाती धडधड अंग थरथर कापत आहे. तर इथून लवकरात लवकर निघू. लवकर चला. तर काही तुम्हाला दाखवलं मी इथं काहीतरी दिसलं मला इथं. तर आता कसं आम्ही इथून जीव वाचवत निघालो बाहेर.
म्हणजे असं पूर्ण आता बोलता नाही येऊन राहिलं मला, एवढं होऊन राहिलं मला, म्हणजे अंगाला पुरं काटे आले इथं. म्हणजे आता थोड्या वेळ आता म्हणजे राहण्यात मजा नाही आता, म्हणजे आता छातीकडे धगधग. तर ह्या जागी आपण हिच्या पुढं कधीच येणार नाही, पाहू शकता तुम्ही. म्हणजे तुम्हाला रिअलमध्ये दाखवलं आहे, म्हणजे तुम्ही पाहिलं, तुम्ही गोटे पण आवाज आला आणि तुम्हाला दाखवलं पण आहे मी. तर पवनदा 2 शब्द बोला ना, आपण इथून व्हिडिओ समाप्त करू. तर पवनदा, तुम्ही याच्या पुढे पण पहिले पाहिलं आहे. हां हां आज म्हणजे आम्ही पाहिलं ते रिअल आहे काय? हां. जे मी 25 वर्ष अगोदर सांगितलं ते पण आजही पण तेच घडलं. तर